प्रसाद मला इतक्या वरी बसून काऊन दर्शन घ्यायला लागले तुम्ही? माणूसच काय फरक आहे? हीच वस्तू प्रत्येकामध्ये आहे. जे शिटेमध्ये आहे तुमच्यामध्ये आहे. काय करू आता? शंकरामध्ये शक्ती आहे तुमच्यामध्ये आहे. आणि आता दृष्टांत इथंच घ्या. काऊन तुम्ही इथं बसायला लागले? काऊन दुरून असं करायला लागले? माणूसच होते. हे मला विश्वास आला की तुमच्यामध्ये देखील देव आहे. पण बडा बिकट है घाट गुरुबीने कोण बतावे वाट, एवढी गोष्ट सत्य. मार्गदर्शन करणारे महात्मे आपल्याला भेटले नाही. असे जा तिकडं, जा इकडं, धरा उपास, धरा तिकडं करा, पूजा करा, आणि मी देव आहो माझी पूजा करा. मी म्हणालो की तुम्ही देखील देव आहात. तुमची तुम्हाला ओळख करून द्यायला लागलो. तुकाराम महाराज देखील मला तुझा देव तुझ्यापाशी परी जागा चुकला, अशी तुकाराम बाबा देखील हेच म्हणले. प्रत्येक लोकांना म्हणलं घट घट में भरा है, कण कण में है ईश्वर. का म्हणले त्यानं? त्या लाकडात आहे, पाण्यात आहे, गोट्यामध्ये ईश्वर आहे. त्या वाड्या लाकडात देखील देव आहे. आता असं म्हणलं त्याला पान नाही काही नाही, वाड्या लाकडात कसा देव आहे? देव म्हणले कशाला वाड्या लाकडाला? काऊन त्यानं हे मान्यता दिली? यामध्ये किडी असत, वाड्या लाकडामध्ये किडी असत. मग त्यानं म्हणलं की काष्टी पाषाणी, पाषाणामध्ये बेंडकुळ असते काळ्या गोट्यामध्ये. तुम्ही बेलदाराला वडराला विचारा, मोठ्या काळ्या गोट्यामध्ये अशी बेंडकुळ असते आणि तिच्या बुडाला पाणी राहते पोटाखाली, त्यावरच जगते. करोडो वर्ष त्या गोट्यामध्ये जीव आहे. ते संतांनी पाहायला म्हणले की आमचा देव म्हणले गोट्यामध्ये बी आहे. वाड्या लाकडात आहे. किड्याला म्हणले, लाकडाला म्हणले नाही देव, गोट्याला देव म्हणले नाही. आमच्या अर्थामध्ये वर्णामध्ये चुकलं काम झालं. आता पाण्यातला तर माहीतच आहे आपणाला, ते किती पाण्यातला देव माहितीच आहे किती असत. गोट्यामध्ये किडी असतात, वाड्या लाकडामध्ये किडे पाहिले त्यानं म्हणजे देव आमच्या लाकडामध्ये आहे. जीव आहे त्याचा ईश्वर आहे, बाकी काही नाही. 5 तत्वाचा देह आहे. 5 तत्वाची एक जोत जळा लागली म्हणजे आत्मा आहे. त्यावर आपलं शरीर आहे, सर्व काही. त्याला फक्त ओळखायचं. तिथं जर आपण गेलो तर देवच होऊन बसतो. तुम्हाला आता सांगलं की मी का देव हो काय? काय फरक झाला? अशी माझ्यासारखी म्हातारे किती का? मग इथं का? पण माझं कर्तव्य तुमच्यापाशी देखील हे आहे, पण आपण तिथपर्यंत गेलो नाही. आणि तुम्हाला हे मार्गदर्शन, याच मार्गाने मी इथवर आलो. तुम्ही काय की बनलं तर बनलं, तिथं गेले तर गेले, जिथं जाणं झालं, पण वाट हीच आहे. मोक्ष म्हणजे काय खालीवरी नाही. याच देही याच डोळा. वरी हात करतो आपलं देव वरीच आहे, पण कुठं आहे? इथून सनी इथपर्यंतच आहे, याच्या वर नाही. वरीच आहे पण इथून इथपर्यंत आहे. हा पृथ्वी आहे, हा आकाश आहे. सगळी ईश्वराची शक्ती एक ज्योत आहे. या ठिकाणी निराकार आहे, जळत नाही, तुटत नाही, भिजत नाही. ते लय लांब चौडा आहे. तुम्हाला एक नमुना दाखवा लागलो. आत्मज्योत आहे हे मला कळाली. आत्मज्योत आहे, निराकार आहे. हे हाड मांस आहे, पण याच्यामध्ये वस्तू आहे. ते माणसाला देवच बनवते. तर हाच मार्ग आहे तुम्हाला सांगायला लागलो. हे सुखाचा मार्ग आहे. नाही तिथं जाणं झालं पण काही दारू फिरू सोडले, तुमचे संसार सुखाचे होते. तुमचे लेकर बाळा तर मुदाम घेणारच नाही. आपण जर नाही त्याला लेकराला समजून दिलं तर हे लेकरू खाईल का पुढे? हे मुलं दारू काढतील का, पितील का, जातील का दुकानावर घेऊन सनी? म्हणजे आपण जर करलो तर आपली खानदान देखील पुढे चांगली होते. चांगलं आपणाला होण्यासाठी म्हणजे जसं आंबट आंब्याची कलम मिळाली तसे आपण आंबटच खोडं म्हणायला पाहिजे. पण लेकराची कलम तरी सुधी करा पुढे. आंबट आंब्यावर कलम होते, आंबट बोरीवर कलम करता येते. तुम्ही माळी हा माहित आहे.
तसे आपल्या लेकराचे खोड राहू द्या खाली आंबट, पण लेकराचे तरी कलम वर गोड करा. म्हणजे ध्यान केंद्राला काही बाया आणि पुरुष येतात ना. हो, म्हणजे काही माणसाला घरामध्ये यायचं जमत नाही, इथं ते घरी बी करू शकते. यायचं नाही जमलं समजा घरी करा म्हणा, त्याला काही हरकत नाही. पण इथं नका समाजामध्ये घरी आपलं बसा, काय ते काय काढायचंय का, कुठं निघत नाही. ते काही जागी झालं की बाबा आता तुम्ही दोघी एका जागी बसणाऱ्या. आता एक बाई बाहेर होते मासिक पाळी, आणि बाबा त्या बाईनं मला पदर लागला, त्या घरी पाणी पिरवून माझ्या अंगाची आग जी सुरू झाली. म्हणजे खरं की बाबा लयच बाबा म्हणे लय बेजारी झाली. मी तिला काय सांगाल, हो बरोबर आहे बरं, म्हणजे फुलाजी बाबा अंगात होता, पण तू बाहेर बसल्या, तू बाबाला कुठं काढून ठेवते ध्यानाला? त्याच्या घरीच बसू शकते, घरी बस. नाही या इटाळ्याबद्दल मी काही वांदे व्हायला ते तर होते. ते बाईला पाणी पिलो, तिने मला सांगलं नाही, माझ्या घरात आले हे म्हणू नका. गाव बसा नाही 100 कोसावर बसा. निर्माण होते संघटना. मला सांग मला तुकाराम महाराज म्हणला, मातेचा विटाळा पिठाचा विटाळा मध्ये जोत एक निर्मळ आहे, प्रत्यक्ष आहे. पण या लोकांसाठी की बाबाचा असे म्हणले मग काहीच घोर नाही. स्वच्छतासाठी आपण अलग राहणं करणं हे जरुरी. आता हे मातेच्या पित्याचा विटाळाचा देह आहे, पण मध्ये एक ज्योत निर्माण आहे, ती अविनाशी आहे, आत्मा अमर आहे. पांडुरंग आमच्यामध्ये यामध्ये बसायला लागला या विटाळाच्या कोठडीमध्ये, गर्भामध्ये, नरकामुत्रामध्ये त्याचा अवतार घेतला ईश्वरानं आपल्या. तो तसा नाही, तो त्याला बाट लागत नाही. हे दिसायला हे तुम्हाला भ्रम पडला आहे. देवायचं भ्रमात पडले तुम्ही. देव तिकडं नाही, इकडं. दिल्लीला गेलो मी, मिलिटरीवाले होते, तर हेच विचारलं ते बाबा म्हणे इथं मूर्ती राहते म्हणे आपली, आणि आपण जाऊन असं दर्शन घेतो म्हणे तिथं. आणि असं होते म्हणे, डोळे काऊन लागतात म्हणे, आणि हात असे आणि असे काऊन होतात. तिथे काही भेव राहत नाही, पण आपण असं केलं की डोळे लागतात म्हणे, आणि असं होऊन असं होते म्हणजे आपण विचार याचं कारण काय. मी म्हणलं खरं आहे, सत्य आहे म्हणलं ते. म्हणजे इंद्रिय सांगा लागले, हे हात सांगायले देव इथं आहे आणि इथं आहे, आणि डोळे सांगायले तिकडं पाहू नका, मधी पहा देव आहे म्हणून हे डोळे सांगायलेत म्हणून. खरं आहे, ही दिल्लीची गोष्ट आहे. मग त्यानं सांगलं की हे मूर्तीपूजा काऊन म्हणजे, कोणी सगुण आहे म्हणते, कोणी निर्गुण आहे म्हणते, कोणी याचं कारण काय. म्हणलं काही सगुण लोकांना म्हणजे काही अज्ञानपणानं नाम घ्या काहीतरी म्हणून हे सगुण भक्ती आहे म्हणून, म्हणजे देवाला लोक मानणारच नाही. सगुण निर्गुणामुळे हे साधू संतांच्या मूर्ती करून अज्ञान लोक एवढ्यानं तरी जागी राहील म्हणून हे मूर्तीपूजा केली म्हणून. तर याच्यामध्ये ऋषीनं सांगलेलं आहे म्हणलं की हिंगम मार्ग एक आहे आणि पिपिलिका मार्ग एक आहे. पिपिलिका मार्ग म्हणजे ह्या मुंगी इथं छतला जायचं वरी, तर तिला काय हे लाकूड धरून जावं लागतं इथं वरी जायसाठी. आणि हिंगम मार्गामध्ये पक्षी त्या झाडाला या झाडावर जाते. तर असे 2 मार्ग आहेत. ते पूजा भजन पूजन जो आहे ते हे म्हणलं आधार धरून जातात. आता जाणं होते न होते, पण ते आता आहे आधार आहे, काहीतरी आहे. आणि हिंगम मार्ग मध्ये कृष्ण, राम, अर्जुन, मारुती असे हे पक्षाचा मार्ग आहे म्हणत आहे. युवायना त्यानं पूजापाती केली नाही म्हणून असे 2 मार्ग आहेत. सत्य आता माझ्या अशी इतिहास आहे दिल्लीचा. मी कुठे गेलो, काय चर्चा झाली, हे टेप आणि तारीख, किती दिवस यवतमाळ मध्ये होते, कोणासंग काय चर्चा झाली पूर्ण आहे. आणि याच्यावर ग्रंथ छापन करायला लागले.
मद्रासला किती दिवस होते, कोण्या गावाला काय मुक्काम होता, हैदराबाद मध्ये काय होता, कोण्या घरी होते, कोण संभाषण कुठं झालं, हे पूर्ण डिटेल सगळं संघ साहित्य आहे. म्हणजे मना नको मला आणि ते भेटले म्हणा, मग बोलले म्हणा, ते मन तर असं आहे. ग्रंथाचा आधार स्वतःचा आधार की सत्य काय, ग्रंथ वाचायचं आणि स्वतः अनुभवाला का, आणि तुमच्यासारख्या पंडितापाशी गोष्टी टाकायचे की माझं मत असं आहे, तुमचं का. तर आता काही लोक जे इकडं ह्या मालिकेत होत त्यानं पेचात पडायला लागले. आता सांगा तुमचे कितीक लोक सामुदायिक पूजेपाती म्हणजे जाऊन मंदिरात बसायला लागले. हे देव कोणकडे गेले आणि हे देव कोणकडे गेले. आध्यात्मिकतून इकडे येते आणि मायाच्या दृष्टीनं पूजा पातीकडे तिकडे जाते. ह्याचे दोन मार्ग आहेत. आता मला याचा अनुभवच नाही. तुम्ही मंत्र तुम्हाला सांगला माळ जपायचा ते मला माहीतच नाही. तुळशीला पाणी घालायचे मंत्र सांगतो ते मला माहितीच नाही. कृष्णानं कुठं बेलफूल टाकलं का ते परमात्मा असं नाही. तिथंच गेला आमचं. तेही मानवरूपीच होते ते, हे लक्षात ठेव. देवाला जन्म नाही. देव जो आहे आपण देवाचे किडे आहोत, पण या माणसाला थोडा अधिकार दिलेला आहे. देव होत नाही ते अवतारी पुरुष म्हणा तुम्ही. म्हणजे त्याला देखील चालवणारा दुसराच आहे, शक्तिरूपी. पण देवाचं वर्णन करण्यासाठी हा मानव एक श्रेष्ठ बनवला ईश्वराने. त्याचं नाम घेण्यासाठी आपण आहोत. ईश्वराचं नाम सांगण्यासाठी आपण आहोत. माणूस की पाप करू नका, वाळखो म्हणजे तुम्ही पाप करू नका, पुण्य करू नका. हो, हे माणसाला समजते. मग खाण्यासाठी आपल्या बकरं कापणं, कोंबडं कापणं हे तुम्हाला समजून आलं. सारखंच बोलले हे गोष्टी की हे माणसाचं खुराक नव्हतं. मानव आणि दानव हे पूर्वीपासून अनेक राहणार. हे तुम्हीच आताच बोलले ह्या गोष्टी. तेच माझा विचार आहे की माणसाचा धर्म नाही. जो देवी आहे, देवी बकरे खात नाही हे लक्षात ठेवा. माणूस जर ती आपली आई आहे तर किडा मुंगीची आई आहे ती सगळ्याची आई. म्हणजे मी मानतो मानत नाही असं नाही. माझ्या गावात आई आहे, आम्ही मानतो त्याला. पहिले आमच्याच गावामध्ये बकरे कोंबडे आखाडीला या खुनवयाला आखाडीला दसऱ्याला हे बकरे पडायचे माझ्याच गावामध्ये. पण त्याला समजून सांगलं की पहा, तुम्ही देवीला पुरा करा, होळीचा निवद करा, तुम्ही शिरा करा, तुम्ही गावाला वाटा, पण हे करू नका आपल्या गावामध्ये. माझ्या गावातच आई आहे, मी आईला मानतो, पण ती आपल्या लेकराला खाणार नाही. आम्ही जर तिचे लेकर आहोत तर पशु पक्ष्याची आई आहे ती, सगळ्याची आई, कधी खाणार नाही ती. हे समजून आलं मला. म्हणून हळूहळू मी मात करायचं. तुम्ही आईला माना. आई सर्वांची आहे. कोंबड्या बकऱ्याची देखील आई आहे. आई आली तिथं सगळंच आलं. हो, ते कशी म्हणून माझ्या लेकराला कापावून म्हणू शकत नाही. आणि तशी म्हणाल तर ती आई होऊ शकत नाही जगामध्ये. नाही, आई होऊ शकत नाही जगाची. असे स्वतःचे माझे विचार आहे ग्रंथाचा आधार घेऊन. आता काही लोकांना समजत नाही, वादविवाद करतात. पण मी सांगतो की मी दोषी नाही. माझा अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगतो. माझं ऐकू नका, तुमचं तुम्ही करा. सांगणं माझं काम आहे की माझी व्हा, माझ्या पाया पडा नाही, मला भावा म्हणा नाही, मला सांगायचंय. सांगतो तसं ऐका. ऐका न ऐका तुम्ही, म्हणजे सांगणं माझं काम आहे. की चोर आले, घरात दरवाजे लावून हुशारीनं झोपा. बरं, चोर आले, घरात दरवाजे लावून हुशारीनं झोपा. मग आता हे तुमच्याकडे आहे, हुशारीने झोपा, नाही तर त्याला बोलावून जीव घालून गठोडे बांधून डोक्यावर द्या. हे तुमच्याकडे राहिलं. आता सांगणं फक्त
आणि एक माझी ईश्वराला हे मागायला लागलो की माझ्या उपदेशापासून तू कुणालाही त्रास नको, ह्या मानवाची दिशाभूल होऊ नको. हे मी माझ्या मनाला ईश्वराला मागतो की माझ्या उपदेशापासून की जगाला जराही मी आड मार्ग पोहोचू देऊ नको, एवढंच मी मागतो ईश्वरा. आता कित्येक लोक काय पोटासाठी महाराज व्हायला लागले, समजले, काही बी दिशा दाखवायला आले, काही कोणी बोटूच करून लावा लागलं तांदळाचा, कोणी शंकूच करून द्यायला, कोण्या रूपानं फोटो भरायला लागले. तशी एक मार्गदर्शन मला देऊ नको आणि माझ्याकडून ह्या गोष्टी घडू देऊ नको. मानणं न मानणं ते त्या माणसाकडे राहील. आणि तुकाराम महाराज म्हणला, जे आपणा ठावे ते दिशेला शिकवावे, जर शहाणे करून सोडावे, आपण चालले ते नवा नव्हे दुधात आणावे. हे तुकाराम बाबांना म्हणलं म्हणून मी जेवढं मला काही समजलं तेवढे कुठं दोन गोष्टी बोलतो की माझा विचार असा आहे. या विचारावरून अशा गोष्टीवरून हे कॅसेट भरून लोक लिहायला लागले की अनेक बी हे कशाला करायचं, अनेक मला सहमती द्या, यात चूक काही जर असेल तर आपण काढू. हे मी बोलायला लागलो. अनेकही मला गुरु करायचं आहे, मी गुरु झालो नाही आणि मला होयाची गरज नाही, मला शिष्य करायची गरज नाही. जो मेरवे गुरु शिष्य पण त्याच्या धर्माचे लक्षण तुकाराम महाराज, माझा अमुक शिष्य आहे, माझा अमुक गुरु आहे एकला नाही. मला एक गुरु नाही, ईश्वर माझा गुरु आहे. हरिपाठात सांगलेला आहे, गुरु आकाशी, गुरु पाताळी, गुरु 21 स्वर्गावरी आणि अवघा गुरु ते माझा गुरु आहे. तुमचा 5 शिष्याचा 10 शिष्याचा नाही मानत तुमच्या गुरुला आणि त्या शिष्याला आहे. अखंड पाहिजे, अखंड गुरु पाहिजे. म्हणजे 100 शिष्य म्हणलं की ते खंड झाला, जाऊ दे नाही असा नको. मी गुरु नाही, ईश्वर माझा गुरु आहे. तुम्ही माझे गुरु आहात. एक माय नाही, एक बाप नाही, सगळं. ही भावना जोपर्यंत माणसात निर्माण होत नाही तोपर्यंत सगळं लटक. माझं आलं मी सांगतो तुला, तुम्ही सांगू नका कोणाला. मंत्र काय गुरु देतात, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही सांगू नका कोणाला. कोण झाकून ठेवला मंत्र, मंत्रच कळाला नाही. झाकून ठेवला कोणा, एक काय संतान झाकून ठेवला नाही. जे सांगू नको म्हणतात तिथे काहीतरी घपळ आहे, हे सांगू नका म्हणतात. प्रत्येक ग्रंथामध्ये मंत्र उघडाच आहे. हरिपाठात आहे, ज्ञानेश्वरात आहे, भागवत मध्ये आहे, सगळ्यामध्ये उघडा मंत्र आहे. मला नवल वाटते आणि ह्याचा सांगायचा नाही कोणता मंत्र आहे. धोक्यात टाकलं हे. इतका माणसाला धोका झाला, काही घेऊन बसायला सांगू नको. मी सांगतो तुम्हाला, आमच्या बाबांना सांगलं सांगू नका. अरे काय सांगू नका असं आहे का? कुठे आहे? कोणते घेऊन या ना तुमच्या गुरुचं पुस्तक, त्याच्यातूनच तुम्हाला मंत्र दाखवून देतो. झाकलाय काय त्यानं उघडा लिहिलाय आहे, संतांना उघडा लिहून ठेवलेला आहे. प्रत्येक गाथ्यामध्ये भागवताना तुम्ही भागवतात तुम्हाला उघडा मंत्र दाखवतो, गीतेमध्ये दाखवतो, ज्ञानेश्वरीत दाखवतो, शाही बाबाच्या गाथ्यात मंत्र दाखवतो. मला तर उघडा दिसायला लागला. सांगू नको काय म्हणता. किती लेंदार वाचवा लागले रोज. चाऱ्यातून खुराकातून रक्तात आलं, रक्तातून थानात आलं आणि तिथून इकडं तुम्ही काय बाजार केला. मी तर टिकून पाहिलं दूध कुठून यायला आलं गाईमध्ये. काय आता हे अनुभव आहे आपणाला.
म्हैशीनं दूध नाही दिलं, जरा गड्यानं हे केलं की ते मालक तेव्हाच म्हणते काल गाई जगली नाही. बरोबर, याच्यावर मी सिद्ध केलं आहे. दूध चाऱ्यामध्ये, खुराकामध्ये नाही माझा विचार. म्हणजे खरं का, फक्त माझी सायन्स असल्यासारखं आहे. मी सायन्सचं मला नाही तेवढं काही, पण सत्य का, हे लोक काय म्हणायला लागलं, देव का आहे, प्रपंच का आहे, माया का आहे, सगुण का आहे, निर्गुण का, आणि देवाची भक्ती का आहे. कोणी म्हणते संसार बेकार आहे, कोणी म्हणते माया बेकार आहे, कोणी म्हणते मूर्तीची पूजा करा, कोणी म्हणते पंढरपुरात देव आहे, कोणी म्हणते पहुऱ्यात देव आहे, कोणी म्हणते बालाजीला आहे, कोणी म्हणते मथुराला आहे, कोणी वरी हात करायला, कोणी देहात हात करायला. या बोंगाणातून खरं का, सत्य का, याच्याबद्दल माझा विचार आहे की मी कोणाचीही टिंगल करत नाही, पण सत्य का हे सगळ्याच ऐकून माझ्या मतानं मी ठरवा लागलो विश्व की हे असायला पाहिजे. आणि असं बोलून आणि तुमच्यासारख्या पुढे ठेवायला की माझा विचार परमेश्वराबद्दल का प्रपंचाबद्दल. प्रपंच बेकार म्हणता, कसा बेकार आहे, नाही प्रपंच कसा बेकार नुसते सांगा लागले आणि घरी तर लेकरं बाळ आहेत. मग तुमच्या बोलण्याला काय महत्व आहे. कीर्तनात सांगायचं की प्रपंच बेकार आहे, माया बेकार आहे, आणि घरी आपल्याच लेकरं बाळ. नुसतं बेकार म्हणल्यानं भागते का, बेकार म्हणा तर मग पुन्हा घराकडे जाऊ नका, माझं म्हणणं आहे. म्हणजे आमच्या तोंडापुरतं आम्हाला फसवणुकीपुरतं बोलू नका. कीर्तनात सांगायचं संसार बेकार आहे आणि त्याला घराकडे जायचं, महत्व काय तुम्हाला. माया बेकार आहे म्हणतात, परपंचची माया, माया ते परपंच. जिथं मोह आहे तिथं माया आहे. नुसती पत्नीच नाही, जिथं मोह आहे, पैशाचा मोह आहे, साबण सोड्याचा मोह आहे, ती माया तेच परपंच आहे. आपल्या पोटासाठी चौध गोड चढ लागते ना, हे देखील मायाच आहे. खराब आलं नाकापाशी किती नको म्हणते, आणि चांगलं असं टाकून द्यायच्या म्हणते, तेही माया आहे. माया अशी नाही, परपंच सोडा म्हणणं गरज नाही. त्याला ओळखा, पत्नी कोण आहे, मुलं कोण आहे, एक घर कोण आहे, ह्याचा संबंध काय आपला, हे सर्व गुजार करायला पाहिजे. कसं बेकार आहे. पशु पक्षाला परपंच आहे, पशु पक्षाला घरट आहे. ज्याचा जसा देशरानं गुण दिला, उंदराला बिळ देखील हात पिले काढायसाठी. तुम्हाला माणसाला हे घर नको का छोटूस, पण त्याच्यातून नीतीनं बांधा. डाके मारून खून करून घर बांधू नका. ऐकलं, घड्याच्या ज्वारी लहान पायलीनं मोठ्या पायलीनं भागणं देऊन घर बांधू नका. हे स्वतः डोळ्यानं पाहिली. आता मी एका पायलीनं द्यायचं, एका पायलीनं घ्यायचं, भागणायचं. हे माझ्या देखताची गोष्ट आहे. तर त्या जागी आज मिरचीचं बी नाही, शुक्रवारी द्यायचं नाही, आमची लक्ष्मी जाते. हाल आहे त्या लोकांची. आता लक्ष्मी जाते शुक्रवारी. शुक्रवारी दिल्यानं लक्ष्मी राहते, शुक्रवारी नाही दिलं तर लक्ष्मी जाते. हे माझे विचार आहे. बेकार आहे संसार, बेकार आहे पैसा, बेकार आहे लेकरं बाळ, बेकार आहे. खरंच तितक्यामध्ये दिवाणपणाची वाटोळ आहे. खरंच बेकार आहे. मला ऐकलेल्या गोष्टी जंगलात खरंच बेकार आहे. 20 वर्षे फिरलो जंगलात, ऐकलेल्या गोष्टी बेकार आहे, बेकार आहे. खरं आहे. काही दिवसानंतर लेकराची हेतू येवा, बायकोची हेतू येवा, बैलाची हेतू. हे काय भानगड आहे. हे लोक बेकार बेकार म्हणत होते. फिरून 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 अखेर माणसाजवळ याचं काम पाहिजे. माणसाजवळ आलो तेव्हा मला हे ज्ञान प्राप्त झालं, नाही तर जन्म गेलता व्यर्थ. मग साधू संत भेटा लागले. मग माया काय हे कळून आलं. तेव्हा 2 लेकरं, एक बायको, 2 बैल, एवढीच माझी माया होती. माझी पृथ्वी राजे, श्याम राजे एवढंच होत.
माझे लेकरं वाचले, माझी बायको वाचली, बैल 2 वाचले की दुनिया वाचली. एवढी माया होती. आज पुऱ्या भारतावर माया झाली माझी. कशी माया लटकी आहे सांगा. संपूर्ण माया झाली. संपूर्ण माया झाली. म्हणून म्हणलं की माया, म्हणून म्हणायला तुम्हाला माया लटकी नाही, काहीच लटकं नाही. तुमची बुद्धी लटकी पडायली. आपली काहीतरी बोलायचं 4 माणसामध्ये, अरे धन्य धन्य महाराज. आणि एखाद्या घरी नवरा बायकोचे भांडण झालं, कीर्तनाला गेला, बराबर आहे महाराज, म्हणजे खरंच माया लटकी आहे. आणि याला दारूचं वैराग गेला, त्या दिवशी घरामध्ये भांडणं होतं तर भावाची नाही काहीतरी, आणि ते महाराज तसं म्हणते, याला वैरागी निर्माण होते. खरं होते महाराज, खरंच माया लटकी आहे. काहीच लटकं नाही. पशु पक्षाला माया आहे. त्या मायेला, पत्नीला ओळखून राहा, म्हणजे तुमचं तुम्ही सार्थक करा. सार्थक म्हणजे काय? फक्त साधू संतांवर विश्वास ठेवा. आणि हे इंद्रिय आहे, हे इंद्रिय आहे, हे संसाराला लावा. हे शरीर आहे, पत्नीला द्या. हे बाप आहे, बाप म्हणण्यासाठी उभे राहा त्याच्या पुढे. ह्या संसाराचे साक्षी बना. फक्त संसार बनवू नका. पैशाचे दास बनवू नका. पैशाला दास बनवा. पत्नीला दाशीन बना, मुलाला हे दाशीन बनवून तुम्ही बाप होऊन राहा फक्त नावाला. पण त्यामध्ये मळून राहू नका. एवढीच गंमत आहे. माझा अनुभव आहे. आणि सत्य वेदामध्ये देखील ह्याच गोष्टी मिळतील तुम्हाला. गीतेमध्ये देखील हे शब्द मिळते. मी वाचलो नाही, पण स्वतःचा घराचे साक्षी म्हणून राहा. घर माझं आहे, मुलं माझे आहे, पत्नी माझी आहे म्हणून राहू नका. जसे आलो तसे मी एकटा आलो आणि एकटाच मी जाणार. आणि मला इथं वाट लावलं कोण, त्याची याद राहा बरी झालं.